नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आज नवीन व्हिडिओमध्ये. कारण आज आपला एक नवीन व्हिडिओ टाकायचं चाललेला आहे. नवीन व्हिडिओला जरा उशीर झाला, दुपारी टाकायचा होता पण जास्त होतो. आता पक्षाला स्प्रे द्यायला आलो होतो, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये दाखवतो. तसं स्प्रे वगैरे देतो आम्ही. ते गावांचं चालले पक्षाला स्प्रे द्यायचं. म्हणजे स्प्रे कशामुळे देतो आम्ही की नॉर्मलची जरी सर्दी झाली की पक्षाला खायला त्याला व्यवस्थित खाता येतं. त्याच्यामुळं थोडं स्प्रे मारला की लगेच पक्षी खातो व्यवस्थित. असा स्प्रे मारला म्हणजे सर्दी ते सगळं असं म्हणजे त्यांना जास्त त्रास होत नाही, काही नाही, खात येतो. त्याच्यामुळे स्प्रे मारायचं चाललं आहे. आवडतं झालं स्प्रे मारायचं काम. मुलांचं चाललं तिकडे खाद्य टाकायची तयारी. मला पण खाद्य टाकायची तयारी झाली. गोण्या वगैरे सगळं होतं. मला पण भरपूर कामं करतात आमची आणि आवड स्प्रे मारते. आता आम्ही खाद्य वगैरे दाखवून जाणार होतं. आम्हाला जायचं त्याच्या कार्यक्रमाला गावात बांगड्याचा कार्यक्रम तिकडे जायचं. त्यासाठी आम्ही पटकन आवरत चाललेलो आहे. आणि मग आता त्यासाठी आम्ही मुलं आम्ही पटकन आवरून घेतो. आणि पहा तेच स्प्रे मारते. ते स्प्रे मारला म्हणजे सर्दीला त्यांना खायला जात नाही खाते तरी. आणि पहा भरपूर असे फॅन कूलर लावले तर खूप छान वाटतं. आणि आता जा स्प्रे मारून घेतला तोपर्यंत मुलं मम्मी आम्ही खायला टाकतो. म्हणजे आता पटकन आवरून घेऊन असं आवरायचं. आणि काय इकडे 2 फॅन लावलेले होते, इकडे 2 कूलर पण लावले. तर मला कूलर पण दाखवते. का अशी सगळी त्यांची व्यवस्थित सोय केली. पाहिजे इकडं दुसरा कूलर आहे, दुसरा तिकडं पण कूलर आहे. असे कूलर लावले. तर घरी फॅन एक का असा ना पण घरी घरच्यापेक्षा जास्त पिलांची काळजी घेतात आहो, कारण आपलं त्यांच्या जीवावर आहे. मग इकडे एक कूलर लावलेला आहे. घरी पण कूलर खूप छान चालतात. त्यांना असे पिल्लं बा त्यांच्यासमोर कसे बसले खायला दिवसभर खूप छान राहतात. वातावरण जास्त गरमीचं असतं कूलर लावले तर. आणि आता स्प्रे मारून घेतो. स्प्रे मारला म्हणजे सर्दी वगैरे होत नाही त्यांना. जास्त गर्दी वाटते ना, त्याच्यामुळे कूलर लावले तर स्प्रे मारल्यावर परत ती लागतं. आणि असं कोमट पाणी करूनच मारतो हिवाळ्याच्या दिवसात. पण आता वातावरण जास्त होतं त्याच्यामुळे घरी जास्त गरम पाणी होतं ना, त्याच्यामुळे ते पाणी तसंच पिऊन मारतो मी. जास्त स्प्रे मारला आणि आता स्प्रे मारला ना म्हणजे सर्दी राहत नाही. झेंडूबामचा किंवा तरुणीच्या दुसरे पण औषध असते तर ते पण फक्त स्प्रे मारायचा. पण स्प्रे मारल्यावर सर्दी जाते, त्यांना पण सर्दी होते. छान स्प्रे मारल्यावर आता म्हणजे त्यांची पूर्ण सर्दी जाते. मुलांचा पाव किती राडा झाला तिकडे. पटकन आता जायचं आहे ना, त्याच्यामुळे आवरावरी चालली. कुठं जायचं म्हणलं की मुलांचं कसं असतं तुम्हाला माहितीच आहे. तयारी चालली. कोणी पाणी काढते तर कोणी काय करते, भांड्यातलं पाणी स्वच्छ करून घ्यायचे भांडी. ती आवरावरी चालली. खाद्य टाकायची तयारी चालली. म्हणजे जास्त आवरून घेते तर फास्ट म्हणजे फास्ट जायला. कुठं जायचं म्हणलं तर मुलांचं एकदाच असतं. ते पहा इथं फॅन येतं, 2 फॅन लावले, 2 कूलर लावले. ते पहा आमची तिथं व्हायचं चालले पाणी काढायचं काम. तिथे भांडे स्वच्छ करते. आणि हा पहा तुम्हाला दाखवते आता आमच्या फॅमिलीत नवीन मेंबर ह्या हायकर मंडळीला. हा माझ्या भावाचा मुलगा आहे. तो आलेला आहे सुट्टीला. माझ्या भावाचा मुलगा म्हणजे भावाचा आहे माझा. सुट्टीला आला की म्हणला आत्या मला तुझ्याकडे यायचं आहे. म्हणजे असं त्याला इथलं आमचं म्हणजे जास्त पोट तिथलं घरचं गुरांचं खूप छान वातावरण आवडतं. तसं शहरात असं नसतं. त्याच्यामुळे तो इकडं आलेला आहे सुट्टीला. किती छान वातावरण म्हणतो आता त्याला खूप करमतं. आणि त्याचा असा शेडमध्ये आमच्या मुलाबरोबर काम करतो, त्याला काहीच वाटत नाही. त्याला खूप छान वाटतं. कोंबड्याच्या त्याच्यात शिरतो, काम करतो, सगळं करतो तो. त्याला पण आवडतं ते पहा कसं काम करतो. आणि पहा आमचा संग्राम तर तुम्हाला माहितीच आहे. आणि तो इतका काम करतो ना, अख्खं खाद्य आहे ना जे शेडमध्ये पक्षी आल्यापासून जाऊपर्यंत तो सगळं खाद्य त्याच्या वडिलाला असं बकेटमध्ये भरून ठेवतो. ते टाकतात पूर्ण खाद्य तोच घेतो. कारण ते आमचं म्हणजे जास्त काम करतो. कसं मुलं आम्हाला सपोर्ट करतात म्हणून आम्हाला हे काम पटकन होतं. जास्तीत जास्त काम आम्ही पटकन थोड्या वेळात करून घेतो. मुलं पण आमचे खूप चांगले येतात.
लोक मदत करतात. तसं शेतकऱ्याची सगळी कामं सगळ्यांनी मिळून मिळून होतात म्हणून हे सगळं पटकन होतं. आणि शेतकऱ्याचा पैसा हा एकट्याचा कधीच नसतो, त्याच्या मुलाबाळाचा सगळ्याच्या कष्टाचा असतो. त्याच्यामुळे हे सगळ्या जणांनी केलं तर पटकन होतं. कसा वाटला आपला नवीन व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आमचे व्हिडिओ पाहताय त्याबद्दल धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.